नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईत 2006 साली झालेल्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील 5 दोषींना मुक्का न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. इतर 7 आरोपींना भोगावी लागणार जन्मठेप. भारताच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते झालं जलावतरण. पेट्रोल आणि डिझेलवरचा स्थानिक संस्था कर रद्द, मात्र विक्री करात वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा. थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारतानं पटकावला पहिला क्रमांक. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 265 अंकांची उसळी, डॉलरच्या तुलनेत रुपयाही वधारला. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मुंबईत 7 जुलै 2006 रोजी पश्चिम उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 5 दोषींना आज विशेष मोक्का न्यायालयानं फाशीची शिक्षा ठोठावली, तर इतर 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या प्रकरणी न्यायालयानं 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवलं होतं. नावेद हुसेन खान, रशीद हुसेन खान, एहतेशाम, कुतुबुद्दीन सिद्दीकी, फैजल शेख आणि कमाल अन्सारी या दोषींना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी फाशी ठोठावली आहे. सरकारी वकिलांनी या खटल्यातल्या 8 दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मुंबईतल्या पश्चिम उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यात 7 जुलैला संध्याकाळी गर्दीच्या वेळी हे बॉम्बस्फोट झाले होते. 11 मिनिटांमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये 188 जणांचा बळी गेला होता, तर 800हून अधिक जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांमध्ये प्रेशर कुकरचा वापर करून डब्यात बॉम्ब ठेवले होते. त्या आधारावर तपास करत दहशतवाद विरोधी पथकानं या कटाचा उलगडा केला. या खटल्याची सुनावणी तब्बल 9 वर्ष सुरू होती. शत्रूच्या छुप्या क्षेपणास्त्रांचा शोध घेऊन त्यांचा विनाश करणारी INS कोची या भारताच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत माझगाव डॉक इथं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी नौकेचं जलावतरण केलं. ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्यानं नौदलाची शक्ती वाढली असल्याचं पर्रीकर म्हणाले. भारतीय नौदलासाठी हा एक मैलाचा टप्पा असून INS कोची ही नौका विदेशी युद्धनौकांच्या तोडीची असल्याचं पर्रीकर म्हणाले. संरक्षण सामुग्रींचं भारतामध्ये उत्पादन सुरू झाल्यानं सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांमध्ये नव्यानं उत्साह संचारलाय, असंही पर्रीकर यांनी सांगितलं. माझगाव डॉकसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचं पर्रीकर म्हणाले. यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल RK धवन आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख SPS चिमा उपस्थित होते. 164 मीटर लांब तर 17 मीटर्स रुंद अशा या महाकाय युद्धनौकेवर अत्याधुनिक आणि बहुविध मार्गानं टेहळणी करणारी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धोक्याची सूचना देणारी अत्याधुनिक रडार प्रणाली असणारी ही नौदलातली दुसरी युद्धनौका आहे. शत्रूच्या हल्ल्याचा बिमोड करण्यासाठी शस्त्रास्त्र आणि संवेदकांनी सुसज्ज असलेल्या या नौकेवर 2 हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात येणार आहेत. युद्धनौकेवरून आकाशात क्षेपणास्त्र मारा करण्याची क्षमता असलेल्या या युद्धनौकेची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारतानं पहिला क्रमांक पटकावलाय. फायनान्शियल टाइम्सनं दिलेल्या या अहवालात भारतात 31 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होत असल्याचं म्हटलं आहे. तसंच जगातल्या सर्वाधिक स्पर्धात्मक अर्थव्यवस्थांच्या यादीतही भारतानं मोठी झेप घेत 55वं स्थान मिळवलं आहे. या यादीत स्वित्झर्लंड सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. या दोन्ही अहवालांबाबत केंद्र सरकारनं समाधान व्यक्त केलंय. सरकारच्या यशस्वी धोरणांमुळे गुंतवणूक वाढल्याचं केंद्राच्या औद्योगिक धोरण विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनीही या अहवालावर आनंद व्यक्त केला आहे. सरकारनं अनेक क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणुकीची दारं खुली केल्यानं भारताला गुंतवणूकदारांनी पसंती दिल्याचं जेटली म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत संवाद साधणार आहेत. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वाच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. प्रशासनामध्ये गतिमानता यावी आणि प्रकल्पांची कालबद्ध पद्धतीनं प्रगती व्हावी यासाठी पंतप्रधानांनी गेल्या मार्च महिन्यात प्रगती व्यासपीठाची स्थापना केली होती. जनतेच्या तक्रारींचं निवारण, महत्त्वपूर्ण कार्यक्रम आणि योजनांची माहिती या व्यासपीठाद्वारे पंतप्रधानांना एकाच ठिकाणी उपलब्ध होत असून सचिवांना आवश्यक त्या सूचना देणं शक्य झालं आहे.
अमेरिका आणि आयर्लंडचा यशस्वी दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले. जागतिक पातळीवरच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आपले विचार संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत आपल्याला मांडता आले, असं मोदींनी ट्विट संदेशात म्हटलंय. या दौऱ्यात डिजिटल इंडिया या अभियानाला गती देणं, औद्योगिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्यांची भारतात गुंतवणूक करण्याबाबतची सकारात्मक भूमिका, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणा विहित कालावधीत पूर्ण करणं, दहशतवाद आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भर दिला. त्यामुळे डिजिटल इंडिया अभियानांतर्गत मायक्रोसॉफ्ट कंपनी देशातल्या 5 लाख गावांना ब्रॉडबँड संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देणार आहे. तसंच मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया अभियानांतर्गत मायक्रोसॉफ्ट भारतीय केंद्रांमधून क्लाउड सर्व्हिस सेवा सुरू करणार आहे. देशातल्या 500 रेल्वे स्थानकांवर वायफाय सेवा सुरू करून देण्याबाबत गुगलनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. ॲपलनं भारतात एक विनिर्माण संयंत्र सुरू करावं अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यालाही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी होकार दिला आहे. ॲपलच्या उपकरणांची निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या फॉक्सकॉन कंपनीनंही भारतात कारखाना सुरू करण्याला संमती दर्शवली आहे. मोबाईल चिप निर्माण करणाऱ्या क्वालकॉम कंपनीनंही भारतात मोबाईल आणि इंटरनेटसारख्या इकोसिस्टममध्ये $15 कोटी गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी या दौऱ्यात G4 देशांच्या परिषदेतही सहभागी होऊन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या सुधारणांसह सद्यस्थितीतल्या शक्ती संतुलनानुसार त्यात बदल करावा यावर भर दिला. दहशतवादाविरुद्ध कठोर पावलं उचलण्यासंदर्भात भारत आणि अमेरिकेनं संयुक्त निवेदन दिलं. पंतप्रधानांनी विविध व्यासपीठांवरून दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबरही मोदींनी दहशतवाद आणि जलवायू परिवर्तन या मुद्द्यांवर चर्चा केली. भारत, जपान आणि अमेरिका या 3 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची काल न्यूयॉर्क इथं संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सामरिक, राजनैतिक तसंच आर्थिक सुरक्षाविषयक अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर एक संयुक्त निवेदन जारी झालं. सामुदायिक सुरक्षा आणि आपत्तीमध्ये एकत्रित काम करण्याचं आवाहन यात केलं आहे. पेट्रोल आणि डिझेल यांच्यावर लागू असलेला स्थानिक संस्था कर रद्द करण्याची घोषणा आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र सरकारवर असलेल्या इतर जबाबदाऱ्यांसाठी लागणारा निधी लक्षात घेऊन पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर ₹2 कर वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय मद्य, सिगारेट आणि वायुमिश्रित शीतपेयांवरचा स्थानिक संस्था करही रद्द करण्यात आला आहे. या सर्व वस्तूंवरचा विक्री कर मात्र 5% वाढवण्यात आला आहे. हिरे, सोनं आणि सोन्याचे दागिने यांच्यावरचा कर 2% वाढवण्यात आलाय. या करवाढीमुळे येत्या 5 महिन्यात सरकारला अंदाजे ₹1600 कोटी महसूल मिळेल अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा भरून काढण्यासाठी या महसुलाचा उपयोग होऊ शकेल असंही ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेनं अपेक्षेपेक्षा अधिक व्याजदर कपात करून दिलेल्या सुखद धक्क्याचे पडसाद आजही मुंबई शेअर बाजारावर जाणवले. सकाळी निर्देशांक 265 अंकांनी वधारून 26,044 अंकांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 80 अंकांच्या वाढीसह 7,924 अंकांवर पोहोचला. आरबीआयनं काल व्याजदरात 0.5% कपात केली. त्यामुळे बँकिंगसह अन्य समभागांची मोठी खरेदी झाली. या व्याजदर कपातीचा परिणाम चलन बाजारावरही जाणवला. डॉलर्सची विक्री झाल्यानं डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी वधारून प्रति डॉलर ₹65.77 पोहोचला. केंद्र सरकारनं आज नैसर्गिक वायूच्या किमती 16% कमी करत प्रति युनिट $4.24 केली आहे. नव्या किमती उद्यापासून लागू होतील आणि पुढचे 6 महिने कायम राहतील. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नैसर्गिक वायूंच्या किमती ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यानुसार पहिल्यांदा 1 एप्रिलला दर कपात करण्यात आली होती. आता दुसऱ्यांदा ऑक्टोबरपासून ही दर कपात झाली आहे. या दर कपातीमुळे ONGC, रिलायन्स यासारख्या गॅस उत्पादक कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यमवर्गीय नायक नायिका, कौटुंबिक विषयातून नर्मविनोदी कथानक खुलवणं आणि अतिशय तरल चित्रकथांनी प्रेक्षकांना निर्मळ आनंदाची अजरामर अनुभूती देणारे ऋषिदा म्हणजेच ऋषिकेश मुखर्जी यांची आज 93वी जयंती. त्यांनी दिग्दर्शित केलेली नरम गरम, गोलमाल, कोशिश, आनंद, अभिमान, मिली, चुपके चुपके खूबसूरत, नमक हराम, बावर्ची हे चित्रपट रसिकांच्या मनात आजही ताजे टवटवीत आहेत. अनुराधा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं तर आनंद चित्रपटाच्या कथेसाठी फिल्मफेअर यांनी गौरवण्यात आलं होतं.
चित्रपटसृष्टीतला सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कार तर चित्रपटातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. झूठ बोले कौवा काटे हा त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट. 27 ऑगस्ट 2006 रोजी ऋषिकेश मुखर्जी यांचं निधन झालं. रूपम चित्र या चित्रपट निर्मिती संस्थेला भारतीय चित्रपटसृष्टीत आगळं-वेगळं महत्त्व आहे. हिंदी चित्रपटांचे वेडे असलेल्या सर्व रसिकांसाठी या बॅनरचे ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट आपलेसे जवळचे वाटतात. ते तुमची आमची कहाणी सांगणारेच असतात. ऋषीदांच्या शब्दात सांगायचं तर फक्त ते तुमच्या मनावर साचलेली धूळ आणि जळमटं स्वच्छ करतात आणि आपल्यात हरवून गेलेल्या संवेदना, भावभावना आपल्याला लख्ख दिसायला लागतात. अभी तो चंद है तेरे नैना, देखो ना तेरे मेरे मिलन की ये रहना. टाकाऊ वस्तूंपासून चांगल्या उपयोगी वस्तू बनू शकतात आणि त्याद्वारे पर्यावरणाचं रक्षण व्हायला मदत होऊ शकते, हे खामगावच्या नगरसेविका नीता बोबडे यांनी आपल्या कलाकुसरीतून दाखवून दिलं आहे. बोबडे यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं भरलंय. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मोहन खेडकर यांनी या प्रदर्शनाचं काल उद्घाटन केलं. यात फुलं, पानं, खोड, बिया यापासून त्यांनी वेगवेगळ्या वस्तू आणि दागिने बनवलेत, तर प्लास्टिक पॉलिथिन वापरून सजावटीच्या वस्तू तयार केल्या आहेत. अंध व्यक्तींनाही अनुभवता येतील अशा चित्रांचं प्रदर्शन भारतात प्रथमच मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये आयोजित केलंय. काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. माणसातल्या चांगल्याचा शोध या विषयावर पुण्यातले चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी ब्रेल लिपीचा वापर करून ही चित्रं काढली आहेत. दृष्टिहीनांना चित्रांचा सलग आणि संपूर्ण अनुभव मिळावा यासाठी 8 चित्र जोडून त्यांची एक भिंत उभी केली आहे. या भिंतीवर जागोजागी दृष्टिहीनांना वाचता येतील असे सुविचार, विनोद, कविता आणि स्पर्शानं जाणवतील अशी चित्रं काढली आहेत. हे प्रदर्शन येत्या 5 ऑक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहील. बेस रिपेअर डेपो हे भारतीय हवाई दलाचं एक महत्त्वाचं अंग आहे आणि रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या द्वारे मेक इन इंडियाच्या अंतर्गत आम्ही काम करतो असं प्रतिपादन आज एअर कमोडोर संजय कुमार यांनी केलं. पुण्यातील भुगाव इथल्या 9 बेस रिपेअर डेपोची माहिती संजय कुमार यांनी वार्ताहरांना दिली. 8 ऑक्टोबर 1932 साली बेस रिजनल रिपेअर युनिट या नावानं स्थापन झालेल्या या संस्थेचं नामकरण नंतर 9 बेस रिपेअर डेपो असं झालं. या संस्थेद्वारे ते हवाई दल दळणवळण, देशातील प्रत्येक तळाचा एकमेकांशी संपर्क, हवाई पट्ट्यांवरील विद्युतीकरण, यंत्रणांची दुरुस्ती तसंच संशोधन आणि विकास आदी महत्त्वाची कामं केली जातात.
या डेपोमध्ये हवाई दलाला लागणाऱ्या सर्व साधनांचा साठा उपलब्ध असतो. तसंच इथं कुठलीही चूक चालत नाही अशी माहिती संजय कुमार यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या पदपथांवरची अतिक्रमणं हटवण्यासाठी विशेष मोहीम तातडीनं सुरू करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. उपाहारगृह, व्यावसायिक आस्थापना यांनी पदपथांवर अतिक्रमणं केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्यांचा वापर करावा लागतो. यामुळे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीतही भर पडते. या बाबी लक्षात घेऊन ही मोहीम राबवली जाणार आहे. या संदर्भात महापालिकेच्या सर्व 24 विभागांमधल्या पदपथांचं छायाचित्रणासह सर्वेक्षण संबंधित सहाय्यक आयुक्तांनी येत्या 2 दिवसात करावं असे आदेश त्यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यात अमळनेर इथं असलेल्या प्रताप तत्वज्ञान केंद्राचा यंदा शताब्दी महोत्सव आहे. तत्वज्ञानाचा अभ्यास करणारी अशी 2च केंद्र भारतात आहेत. त्यापैकी एक कोलकाता इथं तर दुसरं अमळनेर इथं आहे. 1916 साली प्रसिद्ध उद्योगपती प्रताप शेठ यांनी ही संस्था स्थापन केली. या केंद्रात संस्कृत ग्रंथ, भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाविषयीचे ग्रंथ तसंच इतर विपुल ग्रंथसंपदा आहे. साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या या शहरातल्या तत्वज्ञान केंद्रात साने गुरुजी, NC घोष, RD पंडित यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक आणि विद्वानांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत असलेल्या या तत्वज्ञान केंद्रात आजही अनेक विद्यार्थी अध्यापन करतात. या केंद्रात नीतिशास्त्राचा अभ्यास व्हावा यासाठी प्राध्यापक रामदयाळ मुंडा यांच्या नावानं अध्यापन केंद्र सुरू केलं जाणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून यासाठी 60 लाख रुपये निधी मिळणार आहे अशी माहिती इथल्या प्राध्यापकांनी दिली. पाश्चात्य आणि भारतीय तत्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात यावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ते व्यासपीठ म्हणजे प्रताप तत्वज्ञान केंद्र. तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये या प्रताप तत्वज्ञान केंद्राचं नाव अजरामर झालेलं आहे. राज्यात चांगले विचार मांडणाऱ्या लोकांचं लेखन जनसामान्यांपर्यंत पोहोचलं तरच चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल असं मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलं. ते काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या 72व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील उपस्थित होते. अनुवाद ही एक प्रकारची नवनिर्मिती असून भाषांतरित साहित्यामुळे भारतीय परंपरा अधिक दृढ होईल असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी काल कोल्हापूर इथं व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या काहीच नष्ट होत नसतं या अनुवादित काव्यसंग्रहाचं प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. ज्येष्ठ हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या नष्ट कुछ भी नहीं होता या काव्यसंग्रहाचा हा स्वैर अनुवाद आहे. एका भाषेत निर्माण झालेल्या साहित्याचा अन्य भाषांमध्ये अनुवाद झाला तर सांस्कृतिक एकता वाढते असंही पठारे यावेळी म्हणाले. कवितांच्या अनुवादानं मला जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टी लाभली असे उद्गार विजय चोरमारे यांनी यावेळी काढले. माझ्या काव्यसंग्रहाच्या चोरमारे यांनी केलेल्या अनुवादामुळे मला शाहू महाराजांच्या करवीर नगरीत येण्याचं भाग्य लाभलं असं प्रियदर्शन यावेळी म्हणाले. भारताच्या पहिल्या खगोल संशोधन उपग्रहाचं ॲस्ट्रोसॅटचं 28 सप्टेंबरला उड्डाण झालं. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोनं श्रीहरिकोटातून ॲस्ट्रोसॅटचं प्रक्षेपण केलं. इस्रोच्या या यशात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधकांचा मोलाचा वाटा आहे. या प्रकल्पासंदर्भातले अनुभव सांगण्यासाठी टाटा संस्थेनं काल मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही एवढी मोठी प्रयोगशाळा अंतराळात टाकल्यानंतर मग पुढे काय, तर लोकांपर्यंत ही बातमी पोचावी आणि विशेषतः मी जो बरेचदा उल्लेख करत आलेलो आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ह्याची माहिती पोचावी. कारण जसं मगाशी इस्रोच्या चेअरमनच्याबद्दल त्यांनी सांगितलं की आपल्याला नवीन लोकांपर्यंत पोचायचं आहे, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि सॅटेलाईट जे आहेत ह्यात मोठी सॅटेलाईट आपण टाकली. पण त्याचबरोबर इस्रोचं आव्हान हे पण आहे की तुम्ही छोटे सॅटेलाईट्स तयार करा, ते आम्ही आमच्या पेलोडमध्ये सहज बसवू शकू. तर असं हे त्यांनी आव्हान केलं. तर हे आव्हान तुमच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या तरुण विद्यार्थ्यांना ह्याची माहिती मिळावी आणि ही माहितीचा उपयोग करून त्यांनी नवीन विज्ञान, नवीन शास्त्र पुढे आणावं.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान महासंचालक संजीव दयाळ आज निवृत्त होत असून त्यांचा कार्यभार दीक्षित स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी सतीश माथुर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी विजय कांबळे यांची तर विधी आणि तांत्रिक विभागाच्या महासंचालकपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाली आहे. पोलीस दलातल्या या महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री केली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातल्या आंबतखोल धरणाजवळ काल जंगली जनावरांसाठी लावलेल्या विद्युत प्रवाही सापळ्याचा झटका बसल्यामुळे 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री 11:30च्या सुमाराला हे दोघे जण धरणाजवळून जात असताना अंधारात या सापळ्याला स्पर्श झाल्यामुळे त्यांचा बळी गेल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे. सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेलं टोलमुक्तीचं आश्वासन अद्याप पाळलेलं नाही असा आरोप अखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमृतलाल मदन यांनी केला आहे. मुंबईत काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या मुद्द्यावर उद्यापासून राष्ट्रीय स्तरावर बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. टोल प्लाझाच्या जागेमुळे वाहतूकदारांचं आणि पर्यायानं देशाचं नुकसान होतं. महसूल वसुली हा टोल प्लाझाचा एकमेव उद्देश असेल तर मग टोल वसुलीची नियोजित रक्कम दरवर्षी एकदम भरायला आपण तयार असल्याचं संघटनेचे सल्लागार बाल मलकित सिंग यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं आमचा प्रस्ताव स्वीकारला तर इंधन आणि वेळेची बचत होऊन देशभर एकसंध वाहतूक होऊ शकेल असंही ते म्हणाले. शासन सेवेत नव्यानं रुजू झालेल्या महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या केवळ 2 वर्षांहून अधिक सेवा झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच 180 दिवसांची पूर्ण वेतनी रजा मिळते. आजच्या निर्णयानुसार किमान 2 वर्षांच्या सेवेची अट रद्द झाली असून महिला कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर लगेच प्रसूती रजेस पात्र ठरतील. राज्य सेवेतल्या क आणि ड गटातल्या कर्मचाऱ्यांच्या विमा संरक्षणात वाढ करण्याचा निर्णय देखील सरकारनं काल जाहीर केला. सर्वसामान्य नागरिकांना गतिशील आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवेचा उपयोग होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात केला त्यावेळी ते बोलत होते. डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी या सेवेच्या माध्यमातून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून यामुळे सरकारच्या विविध सेवा तसंच वित्त सेवा जलद गतीनं उपलब्ध होतील. या सेवेमुळे उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून मुंबईत 2 तर पुण्यात 1 डेटा सेंटर सुरू केलं जाणार असून हे सेंटर सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहेत. मेळघाटातलं हरिसाल हे पहिलं स्मार्ट विलेज व्हावं या दृष्टीनं तिथं मायक्रोसॉफ्टचं नेटवर्क उभारलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातून मुंबई आणि राज्यात आलेल्या सिंधी निर्वासितांना त्यावेळी सरकारनं काही जमिनी दिल्या होत्या. गेली 65 वर्षांहून अधिक काळ सिंधी समाज या जागांवरती राहत असूनही या जमिनींवर सरकारी मालकी होती. या निर्वासितांना वसाहतीच्या जमिनी मालकी हक्कानं देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काल घेतला. त्यासाठी संबंधितांना रेडी रेकनर दराच्या 50% रक्कम सरकारकडे भरावी लागेल. त्यामुळे सरकारी तिजोरीत अंदाजे 1,500 कोटी रुपयांचा महसूल जमा होईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राष्ट्रीय धनगर समाज समितीनं काल पुण्यात विधानभवन कार्यालयावरती मोर्चा काढला. राज्यातल्या यापूर्वीच्या सरकारनं धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं होतं. भाजपानं सत्तेत येण्यापूर्वी दिलेलं आश्वासन अद्याप पाळलेलं नाही याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढल्याचं समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितलं. धर्माचा आधार घेऊन दहशतवाद पसरवणाऱ्या संघटनांवर बंदी घातलीच पाहिजे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. पंढरपूर इथं आयोजित केलेल्या राष्ट्रवादी अल्पसंख्याक मेळाव्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. MIM, सनातन अशा संघटनांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात राज्य सरकारनं सनातनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवला होता, परंतु आता भाजपा नेते असणाऱ्या तत्कालीन गृहसचिवांनी तो प्रस्ताव दडपला असा आरोप त्यांनी केला. मुस्लिम आरक्षणाचा कायदा राज्य सरकारनं केला नाही याबाबत त्यांनी टीका केली.
BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नवा अध्यक्ष निवडताना सदस्यांचं बहुमत महत्त्वाचं असल्यामुळे या निवडणुकीचं भवितव्य काळच ठरवेल असं मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केलं. आगामी भारत दक्षिण आफ्रिका मालिकेबद्दल तो बोलत होता. आपल्या संघाकडून या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचं त्यानं सांगितलं. 70 दिवसांच्या या मालिकेत T20, एकदिवसीय तसंच कसोटी सामने होणार आहेत. फिरकी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज चांगला खेळ करतात हे दक्षिण आफ्रिकेसमोरचं आव्हान असल्याचं गांगुली म्हणाला. कर्णधार आणि खेळाडू म्हणून कोहली चांगला आहे, पण घरच्या मैदानावर उत्तम कामगिरी करण्याबरोबरच परदेशी दौऱ्यांमध्ये खेळताना सातत्य पाहिजे असं तो म्हणाला. सेन्को गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी ब्रँडनं काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या कंपनीनं गांगुलीची निवड त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून केली आहे. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील. हवामानानंतर पाहूयात आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत 2006 साली उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील 5 दोषींना मोक्का न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. इतर 7 आरोपींना भोगावी लागणार जन्मठेप. भारताच्या अत्याधुनिक युद्धनौकेचं आज मुंबईत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते झालं जलावतरण. पेट्रोल आणि डिझेलवरचा स्थानिक संस्था कर रद्द, मात्र विक्री करात वाढ करण्याचा राज्य शासनाचा निर्णय, अर्थमंत्र्यांची घोषणा. थेट परदेशी गुंतवणुकीच्या क्षेत्रात अमेरिका आणि चीनला मागे टाकत भारतानं पटकावला पहिला क्रमांक. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 265 अंकांची उसळी, डॉलरच्या तुलनेत रुपयाही वधारला. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.